सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज बऱ्याच महिन्यानंतर आपली गाठ भेट झालेली आहे. सो आज मी जात आहे आयुष्यातून पहिल्यांदा जेजुरीला. मी तर खूप खुश होते, कारण का माझ्या नावाचीच बस होती आणि ह्यांचं काय डिस्कशन चाललं होतं मला माहीत नव्हतं. बसमधून दीदी मस्तपैकी मला बाय बाय करत होती आणि जेजुरीला जाताना आम्ही फर्स्ट स्पॉट सिलेक्ट केला, तो म्हणजे वर्धविनायक, म्हणजे महाडचा गणपती. लाईन खूप मोठी होती, गर्दी पण खूप मोठी होती, पण काय करू, आम्ही दर्शनाच्या आशेने पुढे पुढे गेलो आणि फायनली दर्शनाला गेल्यावर आम्हाला काही दर्शन भेटला नाही. त्यानंतर दुसरं स्पॉट म्हणजे बालाजी टेम्पल. तिथे मोबाईलसाठी रिस्ट्रिक्शन्स खूप होते, सो मला काही शूट करता आलं नाही. आणि ट्रॅव्हलिंग केल्यानंतर फायनली आम्ही जेजुरीला पोचलो आणि हा आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू असा होता. त्यानंतर फ्रेश झालो आणि जेजुरी गडावर जायला निघालो. गर्दी तर खूप होती, पण त्या गर्दीत सुद्धा पप्पा पुढे पप्पांनी स्वतःचा फोटोशूट केला. आम्हाला एक फ्रेंड भेटला आणि जेजुरी गडाच्या इथे आम्ही पोचलो. त्यानंतर आम्ही भंडारा घेतला. गडाच्या पायऱ्या चढता चढता एक छोटी चिमुकली भेटली, ती पण साडी लावून पायऱ्या चढत होती. हे बघून मला खूप भारी वाटलं ॲक्च्युली. आणि तिथे दिव्यांची सिस्टीम आहे गाईज. अगदीच काही कंपल्शन नाही की सगळ्यांनी दिवा लावला पाहिजे, पण पप्पांनी तरी म्हटले एक लावूयाच आपण. पप्पा स्वतःचं काम करत होते, भंडारा टाकत होते. नंतर मम्मी पण बोलली मी पण टाकते, आणि नंतर भंडारा टाकला. त्याच्यानंतर आम्ही देवांच्या ठिकाणी गेलो. तिथे देवांच्या अभिषेक करण्याचीच प्रोसेस चालू होती आणि ही आमची गँग बसली होती. परत एकदा आम्हाला आमचा फ्रेंड भेटला. तिथे अन्नपूर्णा देवीचा सुद्धा स्थान आहे गाईज तिथे. आणि हा जेजुरीचा आउटसाईड व्ह्यू खूप सुंदर असा हा दिसतो गडावरून. नंतर आमचे देव म्हणजेच आमचे कुलदैवत, त्यांचा अभिषेक घालण्यासाठी गाईज आम्ही आत गेलो होतो. अभिषेक झाल्यानंतर आरती झाली गाईज. आरती झाल्यानंतर ज्या काही प्रोसिजर आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या. आणि हा होता जेजुरी मिनी व्लॉग 1. आता 2 बघण्यासाठी प्लीज स्टे ट्यून.